महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. वैष्णवी हगमणेनं गळफास घेतलेला पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का? साडी आणि पंखा फॉरेन्सिक तपासणी करता पाठवणार. LOC ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपूरच्या सुनीताची NIA आणि सैन्याचे अधिकारी करणार चौकशी. पोलीस चौकशीत सुनीता सहकार्य करत नसल्याचं आलंय समोर. ऑपरेशन सिंदूर नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ भारतात परतल्यावर पंतप्रधान मोदींची घेणार भेट. परदेश दौऱ्यासंदर्भातील माहिती शिष्टमंडळ मोदींना देणार. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन. पंकजा मुंडेंच्या हस्ते आज परळीत वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. 5 जूनपर्यंत दुपारी 2 वाजतापर्यंत भरता येणार फॉर्म. वैद्यकीय प्रवेशाकरता घेण्यात येणारी नीट परीक्षा अनिश्चित काळाकरता पुढे ढकलण्याचा निर्णय. यापूर्वी 2 वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या. देशात वेगानं वाढतोय कोरोना. 10 दिवसात रुग्णसंख्या 257 वरून 3700 पार. आसाम आणि उत्तर पूर्व भारतात मुसळधार पावसाचा हाहाकार. पूर परिस्थितीमुळे सुमारे 40 जणांचा मृत्यू. पूरबाधितांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. अयोध्येतील श्रीराम दरबारात आजपासून प्राणप्रतिष्ठापनेकरता होणार धार्मिक विधी. मंदिरात 5 जूनला राम दरबाराची होणार स्थापना. IPL विजेतेपदाकरता पंजाब विरुद्ध बंगळुरू भिडणार. आजही अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता.